एक राजकीय कोडे आहे. विचार करा, एका ठिकाणी अर्ध्यापेक्षा जास्त लोक मतदानाला जातच नाहीत आणि तरीही तिथे एक उमेदवार प्रचंड मतांनी जिंकून येतो. हे कसं शक्य आहे? हे एक मोठं कोडं आहे आणि याचं उत्तर दडलंय थेट मुंबईच्या हृदयात. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. आपली गोष्ट सुरू होते मुंबई शहरात. मतदारसंघ क्रमांक 186 म्हणजेच मुंबदेवी. हा फक्त एक मतदारसंघ नाहीये बरं का. हे आहे मुंबईच्या धडधडणाऱ्या जीवनाचं, तिच्या इतिहासाचं आणि आज तिच्या समोर असलेल्या आव्हानांचं एक प्रतीक. आपण याच गजबजलेल्या परिस्थितीच्या राजकीय परिस्थितीचा जरा जवळून अभ्यास करणार आहोत. आणि इथेच आपल्याला या विश्लेषणाचं खरं रहस्य सापडतं. सगळी गोष्ट 2 आकड्यांमध्ये दडली आहे आणि हाच आहे तो मुंबादेवी पॅराडॉक्स. एक अशी कहाणी जी आपल्या लोकशाहीच्या तब्येतीवर खूप मोठे प्रश्न उभे करते. चला पहिला आकडा बघूया. 63.34% 2024च्या निवडणुकीत विद्यमान आमदार अमीन पटेल यांना मिळालेली ही मतं आहेत. म्हणजे बघा, ज्यांनी मतदान केलं त्यातल्या जवळजवळ 2/3 लोकांनी त्यांनाच मत दिलं. हा एक प्रचंड मोठा विजय आहे, यात काहीच शंका नाही. हे दाखवतं की मतदारांच्या एका गटावर त्यांची पकड किती मजबूत आहे. पण आता दुसरा आकडा बघा, जो याच्या अगदी विरुद्ध चित्र दाखवतो. 48.5% ही आहे त्याच निवडणुकीत झालेल्या मतदानाची टक्केवारी. याचा अर्थ काय होतो? सरळ हिशोब आहे. मतदारसंघातले अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 51.5% लोक मतदानाला आलेच नाहीत. विचार करा, एकीकडे विजयाचा डोंगर आणि दुसरीकडे लोकांच्या शांततेची दरी. आणि ही समस्या किती मोठी आहे हे आपल्याला इथे स्पष्ट दिसतंय. मुंबदेवीतलं मतदान हे संपूर्ण महाराष्ट्राच्या सरासरी मतदानापेक्षा तब्बल 20% कमी आहे. हे फक्त आकडे नाहीयेत, ही लोकशाही प्रक्रियेपासून दूर गेलेल्या एका मोठ्या वर्गाची शांतता आहे. बरं, काय घडलं हे तर आपल्याला कळलं, पण जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, हे असं का घडलं? जे 51.5% लोक घरी बसले त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? चला हे समजून घेऊया. याचे कारण म्हणजे इन्कम्बन्सी, म्हणजे जास्त काळ सत्तेत राहणं. हे ना एका दुधारी तलवारीसारखं असतं. एका बाजूला 4 वेळा आमदार राहिलेले पटेल हे आपल्यातलेच एक आहेत अशी लोकांची भावना आहे, त्यामुळे त्यांचा एक पक्का निष्ठावान मतदार तयार झालाय. पण दुसरीकडे बाकीच्यांना वाटायला लागतं की अरे काहीच तर बदलत नाहीये आणि यातूनच एक प्रकारची उदासीनता येते. आणि मग प्रश्न हाच उरतो, ही जी शांतता आहे ती समाधानाची आहे की धोक्याची घंटा? जेव्हा मतदार गप्प बसतात तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? चला आता आकड्यांच्या पलीकडे जाऊया. आपण बोलूया त्या खऱ्याखुऱ्या लोकांबद्दल, त्यांच्या रोजच्या जगण्याबद्दल आणि त्यांच्या समस्यांबद्दल. ऐकूया त्यांच्या मनात काय आहे. हे एक वाक्य बघा, मोडकळीस आलेल्या इमारती, अरुंद गल्ल्या, ट्रॅफिक आणि घाण हे तिथल्या अनेक लोकांच्या रोजच्या जीवनाचं वास्तव आहे. आणि वाईट हे आहे की हे काही आजचं नाही, हे वर्षानुवर्ष असंच चालू आहे. आणि या काही लहानसहान तक्रारी नाहीयेत, हे रोजचं जगणं आहे. पावसाळा आला की पाणी तुंबणारच, लाईट तर कधी जाईल याचा नेम नाही, जुनाट केबल्समुळे सारखी वीज जाते आणि तो कामाटीपुरा पुनर्विकासाचा प्रकल्प तब्बल 9,761 घरं, तो तर किती वर्षांपासून रखडलाय. मग अशा वेळी लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास कसा टिकणार? आणि हे ऐका, एका रहिवाशाचे हे वाक्य सगळं काही सांगून जातं. त्या म्हणतात की त्यांच्या बहिणींना लाडली बहीण योजनेचा फायदा मिळाला, पण त्यांना नाही. म्हणजे बघा, योजना तर येते पण ती शेवटच्या माणसांपर्यंत पोचतेच असं नाही. आणि इथेच तर खरी समस्या आहे. आणि असं नाहीये की हे सगळं एका रात्रीत घडलंय. नाही, याचा एक मोठा इतिहास आहे. गेल्या 20 वर्षांचे आकडे पाहिले ना की आपल्याला हा सगळा ट्रेंड अगदी स्पष्ट दिसतो. हे बघा, इथे आपल्याला तीच गोष्ट परत दिसतेय. एका बाजूला आमदारांना मिळणाऱ्या मतांचा वाटा वाढतच चाललाय. 2009 मध्ये 46%वरून तो आता थेट 63% पोचलाय. पण दुसरीकडे बघा, मतदानाचा आकडा तो मात्र कायम 50%च्या खालीच अडकून पडलाय. म्हणजे विजय मोठा होतोय पण मतदानाला येणारे लोक वाढत नाहीयेत. यावरून ना विजयाचे 2 प्रकार दिसतात. एक म्हणजे आपला जो पक्का मतदार आहे त्यांना एकत्र करून जिंकणं, आणि दुसरा म्हणजे संपूर्ण मतदारसंघाला आपल्या कामाने प्रेरणा देऊन त्यांना मतदानासाठी बाहेर काढणं. मुंबादेवीत जो विजय दिसतोय तो पहिल्या प्रकारचा आहे, जिंकण्यासाठी प्रभावी पण लोकशाहीसाठी थोडा चिंताजनक. ठीक आहे, समस्या तर आपण समजून घेतली, पण यावर उपाय काय? मूळ विश्लेषणामध्ये यावर एक मस्त आराखडा दिलाय जो या शांततेला कृतीत बदलू शकतो. याला चतुर्मुख रणनीती असं म्हटलंय.
म्हणजे 4 चेहरे किंवा 4 महत्वाचे मुद्दे. 1. जमिनीवर उतरून काम करणं. 2. राजकीय एकजूट दाखवणं. 3. लोकांच्या खऱ्या मुद्द्यांवर बोलणं. आणि 4. आजच्या पिढीशी त्यांच्या माध्यमातून म्हणजे डिजिटल मीडियाने जोडलं जाणं. आता हे प्रत्यक्षात कसं करायचं? म्हणजे बघा, लोकांचा प्रॉब्लेम खड्डे आणि वायरचा होता ना, तर मग ॲक्शन टीम्स बनवून लगेच ते काम करून टाकायचं. लोकांना दिसलं पाहिजे की काम होतंय. तरुणांशी बोलायचंय, मग व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम वापरायचं, थेट त्यांच्यापर्यंत पोचायचं. कारण शेवटी मुद्दा फक्त एक निवडणूक जिंकण्यापुरता नसतो, नाही का? खरा मुद्दा आहे लोकांचा विश्वास जिंकण्याचा, असा विश्वास जो फक्त मतदानापुरता मर्यादित नसतो. मग आपण जनादेश म्हणतो त्याचा खरा अर्थ काय? फक्त निवडणूक जिंकणं म्हणजे जनादेश नाही. ज्यांनी मत दिलं आणि ज्यांनी नाही दिलं त्या सगळ्यांचा विश्वास मिळवणं, त्यांच्याकडून कारभार करण्याची परवानगी मिळवणं म्हणजे खरा जनादेश. आणि म्हणूनच हे लक्षात ठेवायला हवं, जेव्हा अर्ध्यापेक्षा कमी लोक मतदान करतात तेव्हा मिळालेला विजय हा जनादेश नसतो, तो एक इशारा असतो. जी मोठी लोकसंख्या शांत बसली आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं लोकशाहीसाठी परवडणारं नाही. आणि हाच मुंबादेवीचा विरोधाभास आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो. आपली राजकीय व्यवस्था या गप्प बसलेल्या लोकांना पुन्हा कशी जोडणार? ही उदासीनता कृतीत कशी बदलणार जेणेकरून प्रत्येकाचा आवाज ऐकला जाईल? याचं उत्तर फक्त मुंबादेवीपुरतं नाही तर आपल्या सगळ्यांच्या लोकशाहीच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.